क्लीनरच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर नवी मुंबई पोलिसांना सापडली नाही। मात्र याच मनोरमा खेडकरने वकिलासोबत न्यायालयात जाऊन अंतरिम जामीन मिळवल्याचं समोर आलंय। त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा संशय निर्माण झालाय। क्लीनर अपहरण प्रकरणानंतर खेडकर पती-पत्नी फरार झाले होते, मात्र गाडीच्या नुकसानासंदर्भात चर्चेसाठी क्लीनरला घरी बोलावलं असा दावा खेडकरच्या वकिलांनी कोर्टात केलाय। तर क्लीनरच्या अपहरणाबाबतचे सगळे आरोप मनोरमा खेडकरनी फेटाळले। आपल्या ड्रायव्हरने क्लीनरला बस स्टॉपवर सोडल्याचा दावा खेडकरच्या वकिलांनी केलाय। तो मुलगा आला नाही अजून तो मुलगा पुढे गेलाय तुमच्या वकिलाला फोन लावा, विचारायला लावा फोन। मला माहिती आहे सगळं मला सगळ्याला पेपर मला माहिती आहे। आता जास्त मला माहिती मला माहिती आहे, फक्त आम्हाला सगळं करा, आम्ही सगळं करू। पोलिसांना स्पष्टपणे असं सांगताना दिसत आहेत की मी 3 वाजता त्या आरोपींना, म्हणजे आज ज्यांनी अपहरण केले त्यांना आणि गाडी घेऊन चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला येते, परंतु तिकडे ते कोणी गेलं नाही आणि त्यानंतर आज तागायत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। असं असतानाही खेडकरांनी न्यायालयात अर्ज केला आणि त्यांनी जी काही कारणं किंवा जी काही कथा सांगितलेली आहे ती आता आपण ऐकलीच। न्याय मिळतोय की नाही याच्या बाबतीत शंका वाटावी अशी परिस्थिती आहे। पुण्यातील